नमस्कार. आज आपण शिकणार आहोत कुरकुरीत मसालेदार पोपा फ्राय. तर हा व्हिडिओ पण स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा. तर आपण हे चालू करूया की मच्छी फ्राय म्हणजे पोपा फ्राय मसालेदार. आलं लसूणाची पेस्ट घ्यायची आपल्याला, म्हणजे मिरची, कोथिंबीर, आलं हे सगळं वाटून घ्यायचं आपल्याला. हे जाडसर मी वाटून घेतले कारण खाताना खूप छान लागतं. आता त्यामध्ये हळद, मसाला, मीठ हे सगळं मच्छीला फ्राय करून, मच्छीला मिक्स करून घ्यायचं, सगळं लावून घ्यायचं आहे. त्यामध्ये सगळं एकजीव करून घेऊन त्याच्यामध्ये सगळं लावून ठेवायचं आहे आतून बाहेरून. आणि मी हे वाटप जाड का घेतले कारण तळताना खूप छान लागतं, कुरकुरीतपणा येतो त्याला. हे सगळं आतून बाहेरून सगळं धुवून घ्यायचं आपल्याला. जराही सोडायचं नाही आहे. एक एक पीस आपल्याला मसाल्याने धुवून घ्यायचं सगळं व्यवस्थित. आता मी हा रवा घेतलेला आहे. तुम्ही कुठलाही तांदळाचा पीठ, रवा कसं काही घेऊ शकतो, म्हणजे पिठाच्या हिशोबाने. तर मी फक्त आज रव्यामध्येच करते, कारण जरा थोडंसं अजून क्रिस्पी पाहिजे. आता तेल तापत ठेवलेले आहे. पहिले थोडंसं तापून घ्या तेल, आणि नंतर कमी आचेवर कधी पण मच्छी फ्राय करा, हे लक्षात ठेवा ही टिप. आता प्रत्येक पीस मी रव्यामध्ये चांगलं घोळून घेते. वरून खालून बघा, सगळं नीट लक्ष द्या. वरून खाली सगळे दाणे दाणे दिसले पाहिजे, म्हणजे खाताना जेव्हा तुम्ही फ्राय करा ना, तर तुम्हाला ते दाणे दाणे सगळे तुम्हाला रव्याचे दिसणार, आणि खाताना कुरकुरीतपणा जो येतो ना, खूप छान लागतो. नमस्कार, मी ज्योती कुकिंग चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज पोपा मच्छी फ्राय करत आहे. हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि कमेंट जरूर करा आणि शेअर करा. आणि पुढल्या व्हिडिओ कुठला पाहिजे असेल कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ही मच्छी तुम्ही कधी खाल्लेत का, हेही तुम्ही कमेंटमध्ये करू शकतात. ही मच्छी शक्यता सुरमई टाईपसारखी असते, पण ह्याचा जो मांस जो असतो ना, जरा काळपट आहे. त्याच्यामुळे ही मच्छी तुम्हाला काळी काळीसारखी वाटते. खायला खूप छान असतो, काटा जास्त नसतो त्याला, आणि खूप टेस्टी असते मच्छी ही. ओळखाय म्हणजे बांगडा कसा असतो, बांगडा किंवा सुरमई थोडी चपटी असते, आणि हा मासा जरा फुगीर असतो. आता ह्या रव्यामध्ये सगळं मी घोळून घेतलेलं आहे. प्रत्येक पीस मी घोळून घेतलेलं आहे. तुम्हाला दाखवले. कधी पण मच्छी करताना जवळ साफ करेपर्यंत, फ्राय गॅस बंद करेपर्यंत कमी करा, अर्धा तास तर जातोच. पण हे तुम्हाला 5 मिनिटाचा व्हिडिओ आणि दाखवते. ह्याच्यामध्ये आता प्रत्येक पीस मी सगळं घोळून घेत आहे. आपल्याला आता तेल गरम होत आलेलं आहे, आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक एक पीस सोडायचं आहे. आधी तुम्ही तेल गरम करून घेतले आहेत ना, मग कमी गॅस करा, आणि त्याच्यावर आपल्याला हे एक एक पीस सोडायचं आहे. आता सगळं मी रवा लावून ठेवलेला आहे. आता हे बघा, हे माझं तेल तापलेलं आहे ना, आधी मी ठेवले, आणि कमी आचेवर आता करणार आहे. आता एक एक पीस मी आता ठेवत थोडं त्याला तेल कसं एकदम तापलं जातं, म्हणून जरा कमी ह्याच्यावर. ऑलरेडी तेल तापलेलं आहे ना आपला. आता हे सगळं पीस आपण ठेवायचे एक करून, आणि 1 मिनिटासाठी थोडंसं गॅस बंद, थोडंसं वाढवायचं आणि कमी करायचं. आता तेल कसं वर बुडबुड्या कशा येतात ते बघा. प्रत्येक पीसला चांगलं तेलामध्ये खरपूस भाजून घ्यायचं आहे आपल्याला. दोन्ही बाजूने करून घ्यायचं आपल्याला, चांगलं पलटी करायचं आहे. आता हे पहिलं आपलं झालं ना. आता हा आपला पिवळापणा, आता पांढरापणा दिसतो बघा, तो आता पिवळा होत जाईल. मग पलटी केल्यानंतर तो पिवळा लाल सोनेरी रंगासारखा होऊन जातो. सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला खरपूस भाजून घ्यायचं, हे लक्षात ठेवायचं. गॅस फास्ट करू नका. गॅस स्लो केल्याने ते मच्छी चांगली शिजली जाते, आणि जो कुरकुरीतपणा असतो ना, तो आपल्याला खायला मिळतो. हे पलटी करून आपण दोन्ही बाजूने भाजून घेतो. व्हिडिओ